प्रेमळ भक्तांनो, आजचा हा गुरुमाऊलींचा म्हणजे श्री संत सद्गुरू बाळूमामांचा संदेश तुमच्या समोर येणे म्हणजे हा योगायोग नव्हे, तर हे संकेत आहे श्री संत सद्गुरू बाळूमामांनी तुम्हाला निवडलेले आहे. म्हणून या संदेशाला तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि आवडल्यास या संदेशाला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री बाळूमामांच्या प्रति प्रेम नक्कीच व्यक्त करा. आजच्या काळात माणूस बाहेरून तर मजबूत दिसतो, पण आतून मात्र भरपूर तुटलेला असतो. मोबाईल, इंटरनेट, स्पर्धा, पैसा यांच्या मागे धावताना तो मात्र आपलं मन, आपली शांती, आपला आत्मविश्वास हे मात्र नक्कीच हरवून बसलोय. म्हणून दिसायला हसतोय, पण मनात मात्र भरपूर प्रश्न उभा राहतो. मी खरंच आनंदी आहे का? यावर गुरुमाऊली म्हणतात, अरे आनंद कधी दुकानात मिळत नसतो. आनंद मोबाईलच्या स्क्रीनवर देखील नव्हे, आनंद पैशात देखील मुळीच नव्हे. तो मिळतो फक्त मन शांत असेल तर, आत्मा समाधानी असेल तरच. ताण आहे का? तर गुरुमाऊली सांगतात, ताणात जगू नकोस, तू फक्त प्रयत्न कर, पण परिणाम माझ्यावर सोड. हो, माझं फक्त नाम घेतल्यावर मनाला तुला जरूर शांती मिळेल. फक्त कर्म योग्य कर. एकटं वाटते का? तर सांगतो तुला, तू कधीच एकटा नाहीस. मी आहे रे तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी. फक्त मनाने मात्र तू हार मानू नकोस. आणि हो, लोक काय म्हणतील या विचाराने मात्र तू स्वतःला अजिबात रोखू नकोस. तू माझा एक भक्कम असा भक्त आहेस. मग तुला कोण कसं थांबवणार? व्यसन, चुकीच्या सवयी जडल्या, अर्थात जडल्या आहेत का? तर यावर मी तुला सांगतो, हे शरीर माझं देण आहे, त्याला नष्ट मुळीच करू नकोस. वाईट सवयी सोड, चांगल्या वाटा पकड आणि बघ, आयुष्य नव्या सुरुवातीने उजळून जाईल. आणि हो, आज जग झोपेत आहे, सगळे फक्त धावत आहेत, पण कुणी स्वतःकडे मात्र डोकावत मुळीच नाही. म्हणून यावर मी तुला सांगतो, क्षणभर थांब, डोळे मिट आणि माझं नाव घे. तुला कळेल की खरी शांती बाहेर नव्हे, तर ती तुझ्या मनातच आहे. अरे संसार आहे म्हणून चिंता आहे, पैसा आहे म्हणून मोह आहे, लोक आहेत म्हणून मतभेद आहे, आणि हो, श्रद्धा असेल तर ही सारी बंधन तुला बांधून ठेवू शकतच नाहीत. म्हणून श्री संत सद्गुरू बाळूमामांचा एकच मंत्र जे तुम्हाला मात्र लक्षात ठेवायचे. गुरुमाऊली म्हणतात, ताण आला तर धैर्य ठेव, अपयश आलं तर प्रयत्न वाढव, लोकांनी हसवलं तर नक्कीच अधिक ठाम उभा राहा. अर्थात आणि जीवन अंधारमय झालं तर तू फक्त माझं नाम घे. म्हणून सुख दुःख येत जातं, यश अपयश बदलतं, माणसं साथ देतात तर कधी सोडून जातात, पण एक गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा, ते म्हणजे गुरुमाऊलींची कृपा कायम राहते. म्हणून रडू नका, खचू नका, कारण श्री संत सद्गुरू बाळूमामा म्हणतात, मी आहे तुझ्या पाठीशी, फक्त तू नक्कीच श्रद्धा ठेव. आणि हो, गुरुमाऊली आपल्याला नेहमी सांगत असतात, कायम तुझ्या आयुष्यात घडत असलेल्या गोष्टी, घडत असलेले प्रत्येक क्षण हे प्रत्यक्ष घडण्यामागे देखील माझी योजना असू शकते. असं वाटते का? तर ऐक, तुला मी सांगतो एक गोष्ट, आयुष्यामध्ये तू जे कर्म सध्या या जन्मात केलेले आहेत, त्या तर कर्माची तुला अर्थात नक्कीच फळ मिळून जाईल. ते चांगले असो किंवा वाईट, हे तर तुझ्या कर्मावर अवलंबून आहे. आणि तू मागील जन्मी देखील जे कर्म केलेले आहेत त्याची देखील तुला परतफेड करावी लागते. पण गुरुमाऊलींचे नामस्मरण केल्याने त्या कर्मांची म्हणजे त्या कर्मांचा वेग कमी होतो. म्हणून तुम्हाला गुरुमाऊलींचे नामस्मरण करायचे. भक्तांनो, आज जगात प्रत्येकाचे स्वप्न तर आहेत. कोणी मोठं घर हवं म्हणतोय, कोणी नोकरी धंद्यात भरभरून यश हवं म्हणतोय, अर्थात कुणी मुलांचं सुख शोधतो, तर कुणी फक्त मन शांती मागतो. पण सगळ्या स्वप्नांच्या वाटेवर काटे तर नक्कीच आहेत. कधी अपयश येतं, कधी लोकांची टिंगल, कधी विश्वासघात, तर कधी संकटांचा डोंगर. मन खचतं आणि विचार होतो, मी का जगतोय? अर्थात माझ्याच वाटेला सगळं काय येतं. पण ऐका, गुरुमाऊली सांगतात, तू जिवंत आहेस म्हणजे अजून माझी योजना पूर्ण झालेली नाही. तुझ्यासाठी मोठं काहीतरी मी राखून ठेवले. होय, अपयश आलं का? तर ऐक, अपयश म्हणजे शेवट नव्हे, तर तो यशाकडे नेणारा पहिला टप्पा असतो. लोकांनी साथ सोडली का? गुरुमाऊली म्हणतात, लोक तात्पुरती असतात, मी कायमचा आहे. ज्यांनी साथ सोडली त्यांची चिंता करू नको, मी नवीन माणसं तुझ्या आयुष्यात आणेन. आणि हो, एक गोष्ट तुझी नक्कीच समजते, एखाद्या व्यक्तीला बोलला किंवा एखाद्या ठिकाणी गेला किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये तू गेला नाही, तर त्या गोष्टीला तू इतकं मनाला लावून बसतो की मी तिथे गेलेलो नाही. एखाद्याच्या मनाला त्रास झाला
अर्थात कुणी यावरून निराश झाला, अर्थात अशा काही गोष्टी ज्या असतात ते तू समजू शकतो, त्या गोष्टींचा तू जास्तच विचार करतो. एक, तू असा जो विचार करतो तो पूर्णपणे चुकीचा आहे. लोकांना एखादी गोष्ट बोलल्यानंतर ती गोष्ट तू बोललेला आहे तर नक्कीच त्या गोष्टीमागे बोलण्याचा हेतू देखील नक्कीच असेल. कारण ती वेळ परिस्थिती तशी होती म्हणून तू त्यावेळी तसा वागला. पण एक, जर तू मुद्दामून वाईट कर्म केली तर त्या कर्माची तर तुला परतफेड करावीच लागेल. पण फालतू गोष्टीचा विचार मनामधून काढ. लक्ष दे तुझ्या ध्येयांवर. कारण जो व्यक्ती ध्येयांकडे लक्ष देतो त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी तर असतातच, पण सर्वात मोठी अडचण म्हणजे लोक म्हणतात हा येडा आहे, हा फक्त खामच करतो, दुसरी गोष्ट कुठलीच करत नाही. तर एक, लोक तुला कधीही नावं ठेवणार आहेत हे गोष्ट सांगतो, लक्षपूर्वक आहे. प्रथम म्हणजे जर तू एखादी चांगली गोष्ट केला तर तिथे लोक म्हणतील ही गोष्ट याने चांगली तर केली पण यामध्ये याने थोडीशी चूक केली. आणि जर तू वाईट गोष्ट केली तर तिथे लोकांना नक्कीच मुद्दा सापडेल तुझ्याबद्दल बोलायचा. म्हणून सांगण्याचा मुद्दा एवढंच आहे, लोक काय म्हणतील आणि तुझ्याबद्दल कसा कसा विचार करतील या गोष्टींबद्दल अजिबात तू मनामध्ये कसलीच शंका आणि कसलीच गोष्ट मनामध्ये ठेवू नकोस. कारण मी आजच्या या संदेशाद्वारे तुला शेवटचं नाही तर प्रत्येक संदेशाद्वारे प्रत्येक व्हिडिओद्वारे मी थोडंफार का होईना या गोष्टीबद्दल तुला सांगतो. लोक तुझ्याबद्दल काय विचार करतात, कसा विचार करतात आणि लोकांचा दृष्टिकोन तुझ्याकडे पाहण्याचा कसा आहे या प्रत्यक्ष गोष्टीला सोडून दे. कारण जे तू आज जीवनात करत आहेस ते योग्य आहे का नाही हे तुला समजलं पाहिजे. कारण गुरुमाऊली म्हणतात जो व्यक्ती स्वतःचे निर्णय स्वतः घेत असतो ना तो नक्कीच आयुष्यात पुढे जात असतो. आणि हो, तू देखील स्वतःचे निर्णय स्वतः घेत आहेस आणि याबद्दल मला आनंद वाटते. फक्त तुला एक सांगतो, भरपूर प्रयत्न करतोय, भरपूर गोष्टींचा त्याग करतोय, ते म्हणजे फक्त तुझ्या एका यशासाठी. तर एक गोष्ट सांगतो, एक, आयुष्यामध्ये भरपूर यश मिळून तर जाईल पण आज जी तुझी वेळ आहे त्या वेळेमध्ये देखील जगून घे. कारण यश तर तुला मिळेल, कारण प्रत्येकाचा यश देण्याचा मिळवण्याचा काळ नक्कीच क्षण वेगळा असतो आणि तुझाही क्षण संधी वेगळी आहे. मी नक्कीच वेळ आल्यानंतर तुला इतकं देणार ज्याची तू अपेक्षा देखील केलेली नव्हती. म्हणून घाबरू नकोस आणि रडूही नकोस. आयुष्य फक्त मनसोक्त जग, लोकांचा विचार करणं सोड, एकटं जग पण चांगले जीवन जग. बस एवढंच मी तुला या संदेशाद्वारे सांगतो. आणि हो प्रेमळ भक्तांनो, एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती. आपल्या म्हणजे तुमच्याच ऐकून घ्या, आपले जे चॅनल आहे या चॅनलचे व्हिडिओज म्हणजे रोज जे संदेश बाळूमामांचे एकदम प्रेरणा देणारे आणि मनाला आनंद देणारे जे संदेश आहेत ते संदेश यूट्यूब प्रत्येक लोकांकडे अर्थात प्रत्येक भक्तांकडे प्रत्येकांकडे पाठवत नाही. याचे कारण काहीतरी तांत्रिक अडचण आहे. ती अडचण आता दूर कधी होईल हे मात्र मला ठाऊक नाही, पण नक्कीच तुमची एक साथ असली तर याने नक्कीच ही अडचण दूर होऊ शकते. तुम्ही आपल्या चॅनलला अनसबस्क्राईब करा आणि पुन्हा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये अर्थात व्हिडिओला होईल तितक्या कमेंट्स करा आणि संदेशाला जरूर लाईक करा. आणि आपले मागचे जे संदेश आहेत थोडाफार वेळ देऊन ऐका किंवा त्या संदेशावर कमेंट करून नक्कीच तुम्ही बाजूला या. म्हणजे थोडेफार कमेंट्स करा आणि त्या संदेशाला स्किप करा. एवढंच सांगतोय, याने थोडीफार रीच येईल आणि यामुळे भरपूर भक्त नक्कीच यांकडे संदेश जाईल जेणेकरून त्यांनाही याचे संदेश ऐकायला मिळतील. त्यांच्याही मनामध्ये एक मोठी श्रद्धा येईल आणि हो त्यांनाही मन शांती लाभेल. म्हणून एवढी एक गोष्ट तुम्ही नक्कीच कराल एवढी मी अपेक्षा ठेवतो. माझ्या संदेशाद्वारे काय चुकलेले असेल तर नक्कीच माफ करावे. बाकी आपण भेटूया पुढील एका संदेशाद्वारे, अशाच एका संदेशाद्वारे म्हणजे गोड प्रेरणादायी आणि मनाला आनंद देणाऱ्या संदेशाद्वारे. जय बाळूमामा.